मित्रांनो, इंग्लिश ग्रामरमधील टेन्समधील प्रेझेंट टेन्स यामधील तिसरा पार्ट आपण बघणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्यालाच मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सलाच काय म्हणतात, तर जर एखादी क्रिया नुकतीच किंवा काही कालावधीपूर्वी पूर्ण झालेली असेल, अशा क्रियेचे वर्णन करणाऱ्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजेच काय, एखादी क्रिया ती जस्ट आता संपलेली आहे, तर तो जो वाक्य असतो ते पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असतं. तर आता या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा, या ठिकाणी फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे की वाक्याच्या सुरुवातीला हा सब्जेक्ट असतो, त्यानंतर असतो टू बीचं फॉर्म हॅव किंवा हॅज, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. जे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ असतात त्यांना ऑलवेज क्रियापदाचे तिसरे रूप असते, हे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. मग त्यानंतर आपल्याला शेवटी येतो ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपल्याला दोन कॉमन गोष्टी लक्षात ठेवायचे. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो आणि वाक्याच्या शेवटी हे ऑब्जेक्ट असतं. आणि आतमधील काय असतात, टू बीचं फॉर्म हॅव हॅज आणि क्रियापदाचे तिसरे रूप. क्लिअर आहे. यानंतर आपण सब्जेक्ट घेऊया. समजा आय, वी, यू, ही, सी, इट आणि आहे दे. या ठिकाणी सब्जेक्ट आपण 8 घेतलेले आहेत. तर त्यानंतर सब्जेक्ट घेतल्यानंतर टू बीचं फॉर्म हे हॅव किंवा हॅज आहे. तर या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण घोकंपट्टी करा किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकता की हॅव आणि हॅज कुठे यूज करायचं आहे. बघा, या ठिकाणी आय हॅज कधी सेंटेन्स बनतो का, नाही. म्हणून आय सोबत ऑलवेज टू बीचं फॉर्म हे हॅव येते. त्यानंतर वी सोबत ऑलवेज हॅव येते, वी हॅव. यू सोबत देखील ऑलवेज हॅव येते, यू हॅव. त्यानंतर प्लुरल यू सोबत देखील हॅव येते. त्यानंतर ही हा सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी हॅज येते. सीच्या समोर हॅज टू बीचं फॉर्म येते. इटच्या समोर टू बीचं फॉर्म हॅज आणि देच्या समोर टू बीचं फॉर्म येते हॅव. क्लिअर आहे. म्हणजेच आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतलं, त्यानंतर टू बीचं फॉर्म हॅव हॅजपैकी एक निवडला, त्यानंतरचा विषय आहे व्हर्बला थर्ड फॉर्म. आता या ठिकाणी व्हर्बला थर्ड फॉर्म कसा असतो बघा, कोणत्याही क्रियापदाचा जे 4 फॉर्म तयार होतात. फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया गो. गो हा फर्स्ट फॉर्म झाला. ओके. गोचा सेकंड फॉर्म होतो गो वेंट. गोचा सेकंड फॉर्म होतो वेंट. त्यानंतर गोचा थर्ड फॉर्म होतो गॉन. क्लिअर आहे. आणि शेवटचा गोचा चौथा फॉर्म होतो गोईंग. लक्षात ठेवता चौथ्या फॉर्मला ऑलवेज ING प्रत्यय लागतो. क्लिअर आहे. गो, वेंट, गॉन. क्लिअर आहे. मग आपल्याला या ठिकाणी वर्बला कितवा फॉर्म पाहिजे, थर्ड फॉर्म पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी काय तयार झाला, गॉन. आय हॅव, नंतर वर्बला थर्ड फॉर्म आय हॅव गॉन टू स्कूल. म्हणजेच काय झालं वाक्य, मी शाळेला गेलो आहे. क्लिअर आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघूया. वी हॅव रीड अ लेसन. वी म्हणजेच काय, आम्ही. आम्ही धडा वाचलेला आहे. हे मराठीमध्ये ट्रान्सलेट होतो. वाचलेला आहे म्हणजेच ती क्रिया जस्ट पूर्ण झालेली आहे. यू हॅव रिटन अ स्टोरी. यू म्हणजेच काय, की तू स्टोरी वाचलेली आहे. क्लिअर आहे. त्यानंतर यू हॅव रीड अ नॉवेल. तू नॉव्हेल वाचलेला आहे. ही हॅज प्लेड अ क्रिकेट. ही हॅज प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला आहे. सी हॅज संग अ सॉन्ग. तिने गाणं गायलेली आहे. इट हॅज ब्रोकन अ टॉय. त्याने टॉय विस्कटलेलं आहे. दे हॅव इटन अ मँगो. त्याने मँगो खाल्लेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण इंग्रजी विथ मराठी वाक्याचं रूपांतर बघितलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरं रूप येते
म्हणून आपल्याला जास्तीत जास्त क्रियापदाचे तिसरे रूप पाठ करणे अतिशय आवश्यक आहे. बघा या ठिकाणी गोचं तिसरं रूप होतं गो, वेंट, गॉन. गॉन हा तिसरं रूप. रीडचं देखील फर्स्ट फॉर्म रीड, सेकंड फॉर्म रीड, थर्ड फॉर्म देखील रीड आणि चौथा फॉर्म होतो रीडिंग. क्लिअर आहे. असे देखील काही काही शब्द असतात. त्याचबरोबर कटचं पण असंच आहे, कट, कट, कट आणि कटिंग. क्लिअर आहे. इन दिस वे रीडचा तिसरं फॉर्म होतो रीडस. राईट, रोट, रिटर्न. राईटचा थर्ड फॉर्म होतो रिटर्न. रीडचा थर्ड फॉर्म होतो रीड. प्लेचा थर्ड फॉर्म होतो प्लेड. प्लेचा फर्स्ट फॉर्म होतो प्ले. सेकंड फॉर्म होतो प्लेड आणि थर्ड फॉर्म होतो प्लेड. ईडी प्रत्यय लागतो आणि शेवटी चौथ्या फॉर्ममध्ये तयार होतो प्लेइंग. त्यानंतर सिंग. सिंग हा गाणंसाठी शब्द वापरलेला आहे. सिंग. सिंगसाठीच पहिला फॉर्म आहे सिंग, दुसरा होतो संग, तिसरा होतो संग आणि तिसरा होतो सिंगिंग. त्यानंतर ब्रोक, ब्रुक, ब्रोकन हा ब्रोकचा तिसरा रूप आहे. ईट, ॲट, ईटन. बघा या ठिकाणी ईएटी ईट, एटी ॲट आणि थर्ड फॉर्म होतो ईटन आणि चौथा होतो ईटिंग. क्लिअर आहे. म्हणून या ठिकाणी क्रियापदाचं आपण तिसरं रूप घेतलेलं आहे आणि रिमेनिंग जो काही सेंटेन्स आहे, पार्ट आहे, तो वाक्य हा कर्म असतो. तर मित्रांनो, तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स अतिशय चांगल्या पद्धतीने समजला असावा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. थँक्यू.